राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघु उद्योजक यांना त्यांच्या उत्पादनासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. या उपक्रमामुळे स्थानिक उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. कोरोनामुळे थांबलेला गावठी बाजार आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार आमचे नेते आदरणीय राणे साहेबांचे हा मुख्य संकल्पना आहे की गावठी आठवडा बाजार हा पंचायत समिती कणकवली किंवा जिल्ह्यातल्या सगळ्याच पंचायत समितींनी पुढाकार घेऊन गावठी आठवडा बाजार सुरू करावा. त्याच दृष्टिकोनातून जेव्हा आमच्या साटम मॅडम सभापती होत्या कणकवलीच्या कोरोना आणि ह्या काळानंतर अगोदर, तेव्हा त्यांनी हा विषय सुरू केलेला होता. आता त्या पूर्ण एकत्रित गॅपनंतर परत एकदा आमचे सभापती वाळके मॅडम, उपसभापती सावंत यांनी सगळ्यांनी मिळून परत एकदा आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून या गावठी आठवडा बाजारच्या सर्वच आमच्या माता भगिनींना आज एक व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे, बाजार तयार करून दिलेला आहे. हा सातत्यपूर्ण आता कणकवलीकरांच्या सेवेसाठी सुरू राहील. सर, कशा प्रकारचं ग्रामीण अर्थकारण यामुळे वजार आहे? शेवटी ग्रामीण अर्थकारणावरच जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढण्याची संधी असते आणि म्हणून या गावठी आठवड्या बाजारपेठाला जेव्हा आपण एक व्यासपीठ निर्माण करतो, जास्तीत जास्त ग्राहकांच्या जवळ जेव्हा हे लोकांना घेऊन जातो आणि ह्यांच्याकडे असलेले पदार्थ हे आरोग्यदायी पण असतात, म्हणून एकंदरीत ग्राहक आणि बाजारपेठ याच्यामध्ये दरी कमी करण्याचं काम आमच्या पंचायत समिती कणकवलीने केलेलं आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.